हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले फक्त 3 इन्ग्रेडियंटमध्ये बनणारी मँगो लस्सी, ते पण घरच्या घरी। आणि आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही मँगो लस्सीची रेसिपी नक्की आवडेल। तर चला आपण आजच्या रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे आपल्या घरचं दही असतं ते अर्धा कप दही घेतलंय। दही टाकून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घरी बनवलेला आमरस घेतलाय। जेवढ्या क्वांटिटी दही मी टाकलंय हाफ कप, तेवढंच मी घरी बनवलेला हाफ कप आमरस यामध्ये टाकून घेतला। जर तुम्हाला पाहिजे असेल मी हा होममेड आमरस कसा बनवला तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आमरस टाकून झाल्यानंतर आपल्याला शुगर टाकायची आहे त्यामध्ये। तर मी इथे 1 मोठा टेबलस्पून टाकले। तर फक्त 3 इन्ग्रेडियंट टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे मिक्सरमध्ये फक्त 30 सेकंदासाठी फिरवायचं आहे आणि लगेचच तुमची झटपट ही मँगो लस्सी रेडी होते। तर तुम्ही इकडे बघू शकताय की किती थिक आणि क्रीमी झालेली आहे ही मँगो लस्सी। तुम्हाला यामध्ये पाणी टाकायची सुद्धा गरज नाही आहे, कारण दह्यामध्ये ऑलरेडी वॉटर कंटेंट प्रेझेंट असल्यामुळे थोडंसं लिक्विड टेक्स्चर येतंच। आणि खूप पाणी टाकलं तर तुमची मँगो लस्सी पातळ होईल, तर ती टेस्टला छान नाही लागणार। तर ही मँगो लस्सीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। आणि मी मँगो लस्सी ग्लासमध्ये सर्व करून झाल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले। इथे पिस्ता मी बारीक करून थोडासा टाकला होता। तुम्ही तुमच्या आवडीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही टाकून सर्व करू शकता। मँगो लस्सी ही टेस्टला खूपच मस्त लागते आणि आता उन्हाळ्यामध्ये तर खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।